हे बघा एक भावाची आणि त्याची घालून आला. इतका भाईला ताण आहे का कार्यक्रमाचा. स्ट्रेस आणि घेतला बघू शकता तुम्ही. संविधान फक्त जयभीम वाल्यांचं नाही तर पूर्ण भारताचं आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महात्मा यांच्या हस्ते ठिकाणी पुष्पवृत्त आहे. भारतीय संविधानाचा सौ जाधव यांचा सत्कार या ठिकाणी भारतीय संविधान देऊन होत. दिनांक 25 नोव्हेंबर आपण आलो. उद्या कार्यक्रम आहे आपला संविधान दिनाचा. आपण आता बॅनर छापायला आणि बघू आता प्रोसेस किती लांब घेतली जाते ते. बाकी एक नॉन ब्लॉगरला ब्लॉगर बनण्याचे कामं होत आहेत. ओपनिंग करतोय मी आज ओपनिंग उद्या माझं स्वतःचं चॅनल असेल. आपण मीटिंगवर थांबलोय, सगळं इथं आलोय. आपलं डिझाईन वगैरे सगळं सांगूया, डन करूया. संध्याकाळचं आपला बॅनर रेडी पाहिजे आणि आज आपलं 25 आपला बॅनर लागेल. उद्या आपला कार्यक्रम आहे. उद्या कार्यक्रम शूट वगैरे आपल्या संविधान दिनाचा. आपले कामच अशी असतात. उद्या कार्यक्रम आहे, आजच होणार सगळं. बघा बॅनरचं डिझाईन वगैरे डन करायला मला सांगूया. इथं आम्ही इन्व्हिटेशन कार्ड बनवायला आलो होतो आणि बाजूलाच आपलं बॅनर्स आहे. तर तिथे थोडा टाईम लागला होता. आम्ही बोललो इन्व्हिटेशन कार्डचं बनवून घेऊया. आणि आता अचानक मी ब्लॉग चालू केला आहे. मी उद्या ब्लॉग चालू करणार होतो. तर आता बोललो की जे तयारी करतो आम्ही ते सगळं दाखवायला गरजेची आहे, म्हणून आज मी ब्लॉग चालू केला आहे. आणि आता थोडंफार जे पण वरचं काम असेल ते आम्ही करून निपटू आणि उद्या ब्लॉग प्रॉपर चालू करूया. आम्हाला पॅनल डन झालं आहे. आणि आता आपण काय चेंजेस करू, बोर्ड टाकलं कोण काय असं सांगेल तसं चेंजेस करूया आणि हा डन करून जाऊयात. आपल्या पेन्सिलचं पण काम करायचं इन्व्हिटेशन कार्डचं. तर आता मी बॅनर घ्यायला आलो. मग आलतो तेव्हा बॅनरचं आम्ही ऑर्डर देऊन गेलो. ते 1,500 आम्ही घ्यायला आलो. बघू शकता स्पेशल. आणि सुशीलला कार्यक्रमाचा इतका ताण आहे की तुम्ही बघू शकता. काय काय गोष्टी विसरायला. बघू तिथे चप्पल बाईनी वेगवेगळ्या चप्पल घालून आहेत, पण रुतबा कमी नाही. ए भाई आता पण पडला असता. रुतबा कमी नाही, दोन्ही नाही केला भाई, दोन्ही नाही केला. आता कोणाची घालण्याला माहित नाही. घरून उचलली कोण, तुझीच आहे का भावाची आहे? हे बघा एक भावाची आणि त्याची घालून आला. इतका भाईला ताण आहे का कार्यक्रमाचा. स्ट्रेस हां काय करतोय का त्याला कळ नाही भाई. आता ह्याचं पॅम्पलेटचं काम करू इन्व्हिटेशनचं आणि मग निघूया. आता मी ऑफिसला जाऊन आलो तर तो पॅनलचं रेडी झालं. पॅम्पलेटचं पण झालं, पण थोडंसं मिस्टेक आहे ते आपण रिकरेक्ट करून घेऊया सगळं जे पण आहे. आणि आता बघत राहावं काय. तर मित्रांनो, उद्या आहे 26 नोव्हेंबर म्हणजे 75वी संविधान दिवस आहे आणि आपला राजरत्न ग्रुप हर वेळेस संविधान दिवस साजरा करतो. तर आता आपण स्तंभ वगैरे धुवायला घेतला आहे, तुम्ही बघू शकता. हा आर्यन आपलं काम करतो. भाई फायनली मला ब्लॉग घेऊन आलाय साहेब. इन्स्ट्रक्शन नीट कर. राहुल पण आणि घेतला बघू शकता तुम्ही, काम करतोय खूप. तर साईने तुम्हाला शॉर्टमध्ये इंट्रो दिला असेल. उद्या आपला संविधान दिवस हा कार्यक्रम आहे आपल्या सेक्टर 2 स्तंभाजवळ. तर त्याची सगळी तयारी चालू आहे आणि आज तारीख 25. आपण सगळं ऑन द स्पॉट असतं आपलं. तर आताची तुम्ही थोडीफार तयारी दाखवू. दुपारी स्टार्ट केलं होता बॅनर वगैरे काढायला गेलो तर ते क्लिप्स नीट आलेत का नाही तुम्हाला बघून सांगतो. असं तर ते पण क्लिप टाकेन आणि उद्याचा पूर्ण कार्यक्रम पूर्ण दाखवणार आहे मित्रांनो. तर लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघा. बाकीचं साडी कंटिन्यू करेल भाई. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या आपला संविधान दिवस आहे, त्यानिमित्त आपली तयारी चालली आहे. जरा साफसफाई चालली आहे, तर नक्की उद्या सगळ्यांनी उपस्थिती द्या. संविधान फक्त जयभीम वाल्यांचं नाही तर पूर्ण भारताचं आहे. ही आपली गौतम बुद्धांची प्रतिमा आहे, तुम्ही बघू शकता. अप्रतिम प्रतिमा. मोन्या दादा भेटलाय, तुम्ही बघू शकता. आणि आदित्य दादा पण भेटलाय. अद्वैत फुटबॉलर. अरे बोल तरी काय तरी. अरे मग क्रिकेट खेळतो आता. क्रिकेट कुठं त्याचं आहे आर्यन ब्लॉग्स. तुम्ही बघू शकता काम करतोय. मी पण येतोय का असं. हाँ मग तर क्या बोलना चाहते हो तुम. काय नाही, फक्त भावाला सपोर्ट करा. लाईक, सबस्क्राईब आणि ते काय शेअर आणि कमेंट नाही करायचं. कमेंट पण करा. अजून कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि स्टेटसला टाका. स्टेटसला टाका. सगळ्या व्हॉट्सअप स्टेटसला टाका. स्टेटसला बेल आयकॉन पण चालू करून ठेवा. याचा पण इंस्टाग्राम आहे. तर ह्याचे मोठे भाऊ तर आर्यन ब्लॉगचे एकदम कट्टर फॅन आहेत. हर एक ब्लॉग बसतोय व्हिडिओ काय सगळे येतात प्रॉपर. हा मग
एवढं जवळ पण ठेवून असं पण. अरे राजरत्न ग्रुप हर वेळेसच करते ही संविधान दिवस साजरा आणि 1-2 दिवसातच फिक्स होऊन जातं किती काय हे आपलं. काय रे आधी फिक्स होतं का आपलं? नाही भाई, एका रात्रीत फिक्स होतं. 24 तारखेला का 23 तारखेला वर्गणीची मेसेज आला त्या ग्रुपवरती. धडाधड जे बांधिलकीचे माणसं आहेत, जे आपले संविधान रक्षक आहेत, त्यांनी सगळ्यांनी एका शब्दात सगळ्यांनी वर्गणी जमा केली 1-2 दिवसातच. आणि आपण कोणाकोणा स्पॉन्सर वगैरे घेत नाही, सर्वच्या खिशातले पैसे टाकून सगळे पोरं आपली कार्यक्रम करतो. कारण तुम्हाला उद्या कळेल की केवढा मोठा कार्यक्रम असतो मित्रांनो. आता तुम्हाला वाटत असेल की नॉर्मल, पण फक्त पोरंच अरेंज करतात. म्हणजे आमच्यासारखे मोठे दादा लोक पण आहेत आपल्याला सपोर्ट करायला. त्याच्या पाठचे आहेत आम्ही, त्यांच्याकडून थोडं शिकून आम्ही सुद्धा आमच्या लहानपणाला काय शिकवू. तर ब्लॉग नक्की बघा लास्टपर्यंत. जास्त काय घेणार नाही, डायरेक्ट उद्याचा बघा. कार्यक्रम आलो आपण, लेट झालं थोडंसं आत्मसाची भेटू आणि तुम्हाला परत चालू करतो. राहुल सोबत आलो मी, साय वगैरे सगळं एकच आहे. मित्रांनो थोडा आपला संविधानचा कार्यक्रम चालू होणार आहे. बंधूजी यांची सुद्धा एंट्री वगैरे झाली आहे. तर हळूहळू पाहुणे सुद्धा यायला चालू होतील आणि बाकी सगळं सेटअप झाला. तुम्ही बघू शकता सगळे आपले राजरत्न ग्रुप सुद्धा आलेले आहेत. आपला कटरभाई पण आला आहे. बाकीचे महिला मंडळ सुद्धा बघू शकता तुम्ही. बाकी तो पाहुणेसुद्धा हळूहळू आता यायला सुरुवात होईल. कसं काय होतो कार्यक्रम तुम्हाला आजपर्यंत बघत राहा, सगळं कळेल. सर्व नागरिकांना विनंती की आपण 26/11च्या हल्ल्यामध्ये जे शहीद झालेले आहेत त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहतोय. सावधान. विश्राम. सर्वांनी बसून घ्यायचंय. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बहात्तर यांच्या हस्ते ठिकाणी पुष्पवृत्त आहे. सुजाता महिला मंडळ जाधवताई सुतार साहेबाला सम्राट पेपर देत आहे, सप्रेम भेट देत आहे. हां नंतर आत्ता किती हां हे होऊ द्या ताई, होऊ द्या त्यांना खाऊ द्या. तिथे खाली बसल्यानंतर हे वरती नाही जाणार, वरती खाली फोटो घेत आहे.
या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानचे ऋषिक यांना सर्व पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी पुष्प अर्पण करण्यात येत आहे. सौ जाधव मॅडम यांच्यातर्फे सन्माननीय हा या ठिकाणी सप्रम भेट देण्यात येत आहे, तरी त्याचा स्वीकार सुतार साहेबांनी करावा. सौ जाधव मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी भारतीय संविधान देऊन होत. बड्यातला बडा, परदेशातला बड्यातला बडा, कॉन्स्टिट्यूशनचे म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात. गेली 75 वर्ष काही वृत्ती आहेत ते बाबासाहेबांच्या कॉन्स्टिट्यूशनली घटनाकार नाहीत असं बोलण्याची ती चूक करतायत. त्यांची मला कीव येते. त्याचं कारण आहे त्यांची बुद्धी. त्याला कारण आहे शिक्षण. बाबासाहेबांचं संपूर्ण लिखाण जर बघितलं तर इंग्रजीशिवाय नाही. आणि तुम्ही जोपर्यंत इफ यू गो थरली विथ द इंग्लिश बुक एनी काइंड ऑफ रिटन बाय ऑनरेबल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देन यू विल अंडरस्टँड व्हॉट वॉज द ऑनरेबल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बंधूंनो, मी जास्त वेळ घेत नाही. कॉन्स्टिट्यूशन डे आहे. तुम्हाला प्रथम शुभेच्छा देतो. मला कधी कधी सांगावं लागतं आर्टिकल 1बद्दल. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बाबासाहेबांनी हे नाव दिलं पुस्तकाला आर्टिकल 1मध्ये. व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. पण त्याचं रूपांतर आर्टिकल 393 केलं आणि घटनेने त्याला मान्यता देऊन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 393मध्ये या पुस्तकाचं नावच कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे. मला वाटतं आर्टिकल 360 बदलण्याची पॉवर संसदेला आहे. जर काय बदल करायचा असेल तर आर्टिकल 368 प्रमाणे संसदेत 2/3 मेजॉरिटी असल्यानंतर हे नाव बदलता आलं असतं. पण ही कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे नावाची, ती तुम्हाला बदलता येणार नाही. साहेबांचे थोर उपकार आहेत आपल्या. याचं काहीतरी वेगळंच नाव आता झालं असतं. मी टीका करत नाही, तो माझा धर्म नाही. पण टीका करणं ह्याचं नाव दुसरंच झालं असतं जर ह्याला कॉन्स्टिट्यूशनल नेम जर नसतं, त्याचं नाव जर घटनेत नसतं. बंधूंनो, कधी कधी मी डायरेक्ट हात घालतो मुद्द्यालाच. ज्या घरात शिक्षण होतं आणि अशिक्षितपणा ज्या वर्गात होता, शिक्षणाची ओळख नव्हती. कधी कधी रिझर्वेशनवरच घाला येतो. डोंट माइंड म्हणतो. काही लोक बोलतात, दुःख होतं. ज्या वर्गात शिक्षण होतं परंपरेनुसार त्या वर्गाला आणि ज्या घराला शिक्षणाचाच अधिकार नव्हता त्या वर्गाला थोडं शिक्षणाचे अधिकार आणि त्यातले त्यात रिझर्वेशन 100 जर असले तर एक 10 पोरं ही तळागाळातली असावी म्हणून आर्टिकल 335मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची प्रोव्हिजन केली. कधी कधी त्याचा उद्भोग होतो आणि उगाच रिझर्वेशन. मग रिझर्वेशन कॅटेगरीतला माणूस किती जरी हुशार असला तरी हॅज बीन सिलेक्टेड इन फ्रॉम द रिझर्व कॅटेगरी असं त्याला म्हणलं ना. त्याचं कारण आहे, मी एकदा केळकर कॉलेजला गेलो होतो. एक स्टुडंट होता 91, ही सेक्युर 91% मार्क. मी म्हटलं प्रिन्सिपलला त्याला ॲडमिशन हवं आहे, तर त्यांनी या कॅटेगरीत नको आम्हाला, या कॅटेगरीत आम्हाला जनरल हवं आहे. 89ला जर लिस्ट क्लोज होत असेल तर 91चा आमचा विद्यार्थी त्याच्यातच गेला पाहिजे. असे माझा वादविवाद झाला गेली 10 वर्षापूर्वी. रिझर्वेशनचा कधी कधी अर्थ असा लावतात आणि त्याचं दुःख होतं. 100 जर 5 पोरं ह्याच्यातली गेली तर एवढं दुःख होण्याचं कारण नाही. कारण का बोट धरायला लावलं आहे. फक्त बाबासाहेबांनी सांगितलं यांचं बोट धरा आणि चालायला शिकवा. काही रांगतच होती. हा तळागाळातला शोषित पीडित रांगतच होता समाज. मग शिक्षणाची कास झाली. 50 नंतर हळूहळू शिक्षण. ठीक आहे, आम्ही तळागाळातले लोक जास्त शिकले, पण 4 पुस्तकं तरी बाबासाहेबांच्यामुळे शिक्षणाच्या अधीन झाली. आजही 6 डिसेंबरला करोडोंनी जनता येते देशातून, एक तरी पुस्तक घेऊन घरी जाते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची देण आहे. ज्याला शिक्षण आहे तो थोडा गुरगुरणार, साहेबांची देण आहे.
आपला पीके सोडायला चाललाय व्यक्तींना, प्रमुख पाहुण्यांना आपल्या बाबाची साईड बघू शकतो. खरं ना. संविधान जगाला विचारी